शालोम. देवाच्या पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. भजनसंहिता म्हणजे स्तोत्रसंहिता याचा अध्याय 5 आणि वचन क्रमांक 1 ते 3 जर आम्ही वाचलं तर ह्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की राजा दावीद जो आहे तो परमेश्वराला म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे तू कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या पाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. आणि म्हटलं की हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. पुढे देखील सुंदरसं हे भजन किंवा स्तोत्र आम्हाला बघायला मिळतं. आणि मला तुम्हाला आज या वचनाद्वारे जे आहे उत्साहित करायचं आहे. देवाच्या प्रियजनांनो, आम्हाला हे वचन जे आहे ते प्रेरणा देतं का आम्ही सकाळी उठून प्रातःकाळी आमची प्रार्थना देवबापाला सादर करावी. सकाळी उठणं, सकाळी देवाची आराधना करणं खरंच एक तो असा टाईम असतो ना, ज्या वेळेला आम्हाला डिस्टर्ब करणार कोणी नसतं, ज्यावेळेला आम्हाला कुठला फोन कॉल येत नाही, ज्या वेळेला आम्हाला कोणी आहे ना कुठली मीटिंग, किंवा सकाळी सकाळी आम्ही कशा असतो, फ्रेश असतो, आनंदी असतो. सकाळच्या वेळेला कुठला आवाज नाही आणि त्या शांत वातावरणामध्ये देवापाशी आम्ही आमचं चिंतन साधणं, एकाग्र होणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथं म्हटलं आहे की हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी पहाटेच्या वेळेला माझी वाणी तू ऐकतोस, माझी प्रार्थना तू ऐकतो. आणि म्हणून तिसऱ्या वचनात म्हणतोय की सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करील. व्यवस्थित रचून सादर करणं. सकाळचं मन है ना, लोक उठल्यावरती मोबाईल फोन बघतात, नोटिफिकेशन बघतात आणि अगोदरच दिवसभराचं टेन्शन बर्डन घेऊन त्या दिवसाची सुरुवात करतात. पण याच्या विरुद्ध मी तुम्हाला सांगेल की जर आम्ही पवित्र शास्त्र घेतलं आणि आम्ही देवबापाच्या चरणाशी बसलो तर आमची सकाळ आणि दिवसाची सुरुवात अत्यंत चांगल्या रीतीने होईल. आणि आम्हाला कुठल्याही बर्डन किंवा परिस्थितीचा सामना करावा लागला तरी आम्ही घाबरणार नाही. का? कारण आम्ही वचन आधी हाती घेतलं आहे, आम्ही देवाशी आधी बोललो आहे, आम्ही आधी त्याचं मार्गदर्शन घेतलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही मोबाईल फोन्स किंवा दुसरे कुठले आवाज ऐकून उठत असतो त्यावेळेस त्याच गोष्टीने आमची सुरुवात आणि त्याच गोष्टीवरती आम्ही अवलंबून आमच्या दिवसाला घालवतो की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही, आज हे काम आहे, आज ते करायचं. परंतु जर आम्ही पवित्र वचनाला घेऊन आम्ही जर पुढे चाललो तर वचनात म्हटलं आहे ना की मी माझी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेल आणि तुझी प्रतीक्षा करीत राहील. प्रतीक्षा करणं म्हणजे मग वाट बघायची. देवबापा तू मला सांग, तू मला मार्ग दाखव. आणि म्हणून या पवित्र वचनात देवबाप आम्हाला आज जे आहे प्रोत्साहित करू इच्छित आहे की आम्ही देवाच्या प्रार्थनेला आमच्या जीवनामध्ये प्रातःकाळी उठून करणं गरजेचं आहे. आणि ह्याद्वारे खरोखर आमच्या जीवनात आम्ही ते आशीर्वाद पाहू. देवबाप तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शालोम.